रावसाहेब, मराठी सक्तीच्या मुद्द्यामध्ये राज्य सरकारचं आता एक पाऊल मागे पडतंय का? तुम्हाला काय वाटतं, मुदतवाढ दिली पाहिजे का? दिली पाहिजे तर ती किती आहे? त्यासोबत आणखीन एक मुद्दा त्याला जोडून, रिक्षा चालकांसह अन्य आणखीनही कोणकोणत्या कामांच्या ठिकाणी अशा प्रकारची मराठी सक्ती केली पाहिजे बोलण्याची तुम्हाला काय वाटतं? मुळात ही भूमिका चुकीची आहे की या महाराष्ट्रात, ज्या महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे, तिथे अशा प्रकारची सक्ती करणारा कायदा करावा लागतो. आणि हा कायदा केल्यावरही काही लोक हा कायदा मानायला तयार नाही. हे इतर राज्यात चालणार नाही. रिक्षा चालकांना मराठी यायला हवं, ही भूमिका जर सरकारची असेल किंवा सरकारच्या संबंधित मंत्र्यांची असेल तर त्याच्यावरती प्रतिवाद करण्याची गरज नाही. आपण या शहरामध्ये येऊन रोजीरोटी कमवत आहे. आपल्या रिक्षात बसणारे बहुसंख्य लोक मराठी असतात. आपल्याला मराठी येत नसल्यामुळे गैरसमज निर्माण होतात, मारामाऱ्या होतात, वाद होतात. त्याच्यामुळे तुमच्या सोयीसाठी मराठी शिकायला पाहिजे. पण सरकारला आव्हान देण्याची भाषा यात केली जाते मराठीच्या मुद्द्यावर. सरकारला आव्हान म्हणजे महाराष्ट्राला आव्हान. सरकार कोणाचे आहे असं आम्ही मानतो. काय झालं, देवेंद्र फडणवीस यांची जी मधल्या काळात गर्जना होती, महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, ही त्यांची गर्जना होती. महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची. त्या गर्जनीचं काय झालं? त्या गर्जनीचं म्याव का झालं? कशा करता तुम्हाला मागे हटायचं आहे? शिकतील ना मराठी. तुम्ही कायदा करा, नियम बनवा, 1 मे पासून सुरुवात करा आणि नियम बनवल्यावर त्यांना 6 महिन्याची मुदत द्या. ज्यांना येत नाही त्यांनी शिकावं. मराठी अत्यंत सोपी, सहज, रसाळ भाषा आहे. ती अवघड नाही. ती काय हिब्रू भाषा आहे का? नाही. ती आफ्रिकन भाषा आहे का? नाही. आमची रोमन लिपी वगैरे सगळं सारखंच आहे, शब्द सारखे आहेत. मग तुम्ही शिकणार नाही म्हणजे काय? खरं म्हणजे जर सरकार मागे हटत असेल मराठीच्या प्रश्नावर, तर ज्या मंत्र्यांनी हा विषय सुरू केला, करणारच मराठी, शिकावंच लागेल, त्यांनी मंत्रिमंडळातून मराठीच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. जर महाराष्ट्र सरकार, जसं चिंतामणराव देशमुखांनी दिला केंद्रात, जर मराठीच्या मुद्द्यावर, महाराष्ट्राची राजभाषा असताना मराठीच्या मुद्द्यावर सरकार मागे हटत असेल, तर जर ते मंत्री स्वाभिमानी असतील आणि खरोखर मराठीप्रेमी असतील तर त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे आणि दूर व्हायला पाहिजे आणि मराठीसाठी लढायला पाहिजे. ते करणार आहेत का? का ते सुद्धा त्या मुदतवाढीच्या गुंत्यामध्ये अडकून पडणार आहेत? भाजपाचे मंत्री मंगल प्रभात तेवढा केएम रुग्णालयाचं नाव बदलावं यासाठी पुढाकार घेत आहे. कर्तव्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालयाचं नाव द्यायचं लोढा का पुढाकार घेत आहेत? नाही, लोढांना पुढाकार घ्यायचं काही कारण नाहीये. हा ते आरएसएसचा अजेंडा पुढे नेत आहे. केईएम रुग्णालय हे का लोढाने बांधलं नाही. आणि केएम रुग्णालय हे गेले वर्षानुवर्ष, शतकानुशतक रुग्णाची सेवा करते. नक्कीच ते राजा किंग एडवर्डच्या नावाखाली ते आहे. एक ओळख म्हणून त्या नावाची देशात, महाराष्ट्रात आहे. आणि लोढांचं जे कारण आहे की गुलामीची प्रतीकं नको, बरोबर आहे. मग सगळ्यात आधी त्याने, मी काल म्हटल्याप्रमाणे, त्यांच्या ज्या वसाहती त्यांनी बांधलेल्या आहेत, हाऊसिंग कॉम्प्लेक्स, टॉवर्स, ही सगळी नावं इंग्रजी आहेत. त्यांच्या एका उंच टॉवरला प्रेसिडेंट ट्रम्पचं नाव आहे. सगळ्यात आधी त्यांनी प्रेसिडेंट ट्रम्पचं नाव आपल्या टॉवरवरून काढलं पाहिजे आणि त्या टॉवरला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं पाहिजे. त्यांचे इतर काही टॉवर्स आहेत, त्याची नावं अशीच काहीतरी एडवर्ड वगैरे टाईप आहे इंग्रजी. मग त्यांची नावं एकलव्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, दुर्योधन टॉवर्स, महाभारतातली जी पात्र आहेत, द्रौपदी टॉवर्स, शकुनी टॉवर्स,
विदूर टॉवर्स, परशुराम टॉवर्स, श्रीराम टॉवर्स, हे डोंबिवलीत ते काय पालवा आहे ना, पलावा आहे, त्याला दुर्योधन कॉम्प्लेक्स म्हणा, महाभारतातलं पात्र. तुम्हाला जर दुर्योधन हिंदू होता, कुठेतरी इतर नावं घ्या, विभीषण टॉवर करा. एवढं जर तुम्हाला संस्कृती आणि धर्माची चिंता आहे तर करा ना. गेमच काम स्वतःपासून सुरुवात करा, नक्कीच करा. काल शिवसेनेने त्या संदर्भात आंदोलन केलंय. आपण पाहिलं असेल, शिवसेनेचे स्थानिक आमदार अजय चौधरी, इतर आमचे नगरसेवक, माजी महापौर, सगळ्यांनी तिकडे आंदोलन केलेलं आहे त्यासाठी. त्याला काही कारण आहेत ना. ट्रम्प टॉवरचं नाव ज्या दिवशी ते बदलून छत्रपती शिवाजी महाराज करतील, किंवा त्यांच्या इतर सगळ्या टॉवरची नावं जी इंग्रजी आहेत, गुलामीची प्रतीक आहेत, ती बदलून मी सांगितली त्याप्रमाणे दुर्योधन, शकुनी बरं का वगैरे वगैरे करतील, तर तेव्हा आम्ही साधारण त्याच्यावरती विचार करू. रावसाहेब, एकनाथ शिंदेच्या पक्षाचं विलिनीकरण होईल असं म्हटलं जात असताना आता त्यांच्याच पक्षामध्ये प्रहारचं विलिनीकरण होत आहे. मला बच्चू कडू एक महत्वाचा मुद्दा, विधान परिषदेला जर उद्धव ठाकरे लढणार नसतील तर काँग्रेसची जागा लढवेल असं नाना पटोले काल म्हणाले. माझ्याकडे त्याविषयी माहिती आज नाही. सपकाळ दिल्लीला आहेत, हायकमांड बरोबर चर्चा करतात. मला एवढंच माहिती आहे की हर्षवर्धन सपकाळ हे माननीय उद्धवजींना भेटले आणि त्यांनी उद्धवजींना विनंती केली आहे की आपण ही जागा स्वतः लढावी आणि विधिमंडळात जावं. त्याच्या मागे भूमिका अशी होती की महाविकास आघाडीचं नेतृत्व विधिमंडळात एका सक्षम महत्वाच्या नेतृत्वाकडे असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्ही जर आला तर आपल्या सगळ्या आमदारांना एक नेतृत्व मिळेल, ही त्यांनी भूमिका उद्धवजींकडे मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा मांडली. आता उद्धवजी आज निर्णय घेतली. काँग्रेसने अट ठेवलेली आहे की संजय राऊतांची इच्छा आहे का त्यांनी विधिमंडळात यावं, तुम्ही त्यांना त्याबाबतीत समजूत काढा. बघा, आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे ना, माझी कशाला पाहिजे. आता त्यांचं मन जे आहे ते निर्णय घेतील ते त्यांच्या मनानुसार. ते पक्षप्रमुख आहेत, एकच जागा आहे, त्याच्यामुळे त्यांना काळजीपूर्वक पावलं टाकावी लागतील. काँग्रेसने अट ठेवली आहे, काँग्रेसने अट ठेवली आहे. उद्धव ठाकरे साहेबांचं नाव एका सर्वांच्या भुवया उंच झाल्या, पुन्हा प्रहार करू शकतात. विधान परिषदेची जागा जर त्यांना ठीक आहे ना, बघू ना. काँग्रेसने अट ठेवलेली आहे का राज्यसभेबाबत? अशी कोणती अट नाही. सर हिंदी सर बोलिए सर मराठी भाषा को मतलब कंपलसरी के लिए कल भी प्रेस कॉन्फ्रेंस ली गई और अब कंफर्म नहीं किया गया. आज फिर से प्रेस कॉन्फ्रेंस ली जा रही है. संजय निरुपम एक तरफ बात करते हैं, एक तरफ कौन प्रताप क्या सरनाईक बात करता है करते मुझे हैं. मालूम नहीं है. क्या इसमें वोट बैंक की राजनीति या ये वोट बैंक की राजनीति पर काम चल रहा है और कुछ नहीं. पश्चिम बंगाल में बंगाली अनिवार्य होनी चाहिए, गुजरात में गुजराती कंपलसरी होनी चाहिए, कर्नाटक में कानड़ी कंपलसरी होनी चाहिए, पंजाब में पंजाबी होनी चाहिए, तमिलनाडु में तमिल को महत्व मिलना चाहिए. अगर ये है तो महाराष्ट्र में अगर मराठी भाषा के लिए हम वही हक मांगेंगे तो आप इतने नाच क्यों रहे हो, कुदक क्यों रहे हो? इस राज्य की भाषा मराठी है. कौन सी वोट बैंक है और किसकी वोट बैंक है? आप वोट बैंक के लिए मराठी का अपमान करोगे, नहीं चलेगा. मैं इस राज्य के जो ट्रांसपोर्ट मिनिस्टर है मिस्टर सरनाईक, अगर सचमुच ये मराठी भाषा उनके मन से अनिवार्य करना चाहते हैं रिक्शा चलाने वालों को, तो उसमें कोई गलत नहीं है. ये उनके ही फायदे की उनके फायदे की ये विचार है. क्योंकि आपके रिक्शा में कौन बैठते हैं? लोकल लोग बैठते हैं जो मराठी भाषिक है, तो आपका उनका डायलॉग नहीं हो पा रहा है, तो झगड़े होते हैं, पुलिस स्टेशन तक जाते हैं. तो आपको सीखना होगा मराठी. और आप यहाँ काम धंधा रोजगार करने आए हैं तो आपको लोकल भाषा सीखना होगा. अगर यहाँ के लोग यूपी बिहार में जाओगे तो हिंदी तो आनी चाहिए उनको. हम यहाँ भी हिंदी का इस्तेमाल करते हैं, दिल्ली में करते हैं. क्यों करते हैं? हमारी भाषा है, हिंदी भी हमारी भाषा है, तो करना चाहिए. अगर कोई इसकी राजनीति करना चाहते हैं वोट बैंक की, तो उनको जूते से मारना चाहिए. यही प्रताप सरनाईक जी ने हाथ में जूता लेकर उनके पीछे भागना चाहिए. ऐसे लोगों को जो विरोध कर रहे हैं.
सर बीजेपी के एक मिनिस्टर हैं, कैबिनेट मंत्री हैं, उनको 1 महीने की सजा सुनाई गई है कोर्ट में, और मट्टी फेंकने के ऊपर कर्मचारी के नीतीश रानी। कोर्ट का निर्णय है, अगर कोर्ट का निर्णय है तो कोर्ट का निर्णय मानना चाहिए। सजा हमने तो नहीं दी ना, अपोजिशन ने दी ना, या पंडित नेहरू ने नहीं दी है ना, सजा आपके ही कोर्ट ने दी है। और क्यों दी है? आपने कानून को हाथ में लिया। अगर कोई भी कानून को हाथ में लेता है तो कानून अपना काम करता है। चलो।